नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. आज ते सोलापूरचा दौरा करतील, तर 21 तारखेला त्यांचा उस्मानाबादचा दौरा असणार आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 3 दिवस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. फडणवीस बारामतीतून आपल्या दौऱ्याला सुरुवात करतायत. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा या ठिकाणी ते भेटी देतील आणि नंतर उस्मानाबादला रवाना होतील. आम्ही वारंवार टीका केल्यानं आता मुख्यमंत्री बाहेर पडतायत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना केली. मुख्यमंत्री बाहेर पडत आहेत याबद्दल त्यांचं अभिनंदन, कारण आपत्ती परिस्थिती फील्डवर जाऊनच निर्णय घ्यावे लागतात असं म्हणत सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करायला हवा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. शरद पवार यांचा नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. काल शरद पवार यांनी मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी तुळजापूरमध्ये जाऊन अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना शरद पवार वारंवार करत होते, मात्र कार्यकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष होत होतं. शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातल्या सास्तूर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कधीही भरून न येणारं नुकसान झाल्याचं म्हणत या संकटामुळे खचून न जाता धीरानं संकटाचा सामना करण्याचं आवाहन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार येत्या 10 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं स्वतः शरद पवार यांनी सांगितलं. पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. यामुळे केंद्रानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी असंही पवार यांनी म्हटलंय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या उजनी गावात ते शरद पवार यांनी धावती भेट दिली. रस्त्यावर थांबूनच त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि काही शेतकऱ्यांची बांधावरती थांबून बातचीतही केली. शरद पवार पंढरपुरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना वारंवार सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचा सल्ला दिला, मात्र कार्यकर्त्यांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना शरद पवार करत होते. पोलीसही आपल्या परीनं प्रयत्न करत होते, मात्र कार्यकर्त्यांची गर्दी भरपूरच होती. शरद पवार यांनी काल दिवसभरात विविध ठिकाणी भेटी देऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, मात्र अनेक शेतकऱ्यांना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. घनसांगवी आणि अंबड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट घेऊन पाहणी केली. या पाहणीच्या दरम्यान नुकसानग्रस्त असलेल्या एकही शेतपीक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सोयाबीन, कापूस, खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लवकरच कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू असं आश्वासन त्यांनी दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची ते बांधावर जाऊन पाहणी करतायत. त्यासोबतच शेतीच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करा असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी इतर राज्यांसोबतच राज्याच्या विविध भागांसोबतच कोकणातल्या नुकसानग्रस्त भागाचा सुद्धा दौरा करावा अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली. गेल्या 6 महिन्यात कोकणातल्या शेतकऱ्यांनी 2 नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे. त्यामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी कदम यांनी केली आहे. भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात यंदा मात्र पावसानं भातशेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रायगड, माणगाव, पेण या भागाची पाहणी केली. भातशेतीची पाहणी करून त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. प्रत्यक्ष बांधावर जाऊन दरेकर यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम वेगळी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागं झालं असा खोचक प्रश्न विचारला आहे शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी. रावसाहेब दानवे यांना त्यांनी थेट सवाल केला आहे. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती. दानवे यांच्या या टीकेचा सुद्धा खोतकर यांनी समाचार घेतला.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या ठिकाणी काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. नुकताच मराठवाड्यात, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळेला त्यांनी एका वर्षापूर्वी शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं होतं ते आठवा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं. शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला तातडीनं मदत करण्याची गरज असल्याचंही बोंडे यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये पिकाची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी समाज क्रांती आघाडीनं उडीद पिकाची होळी करून निषेध नोंदवला. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या हातचं पीक उद्ध्वस्त झालं असून त्यांना आता पुढच्या पिकाची चिंता सतावते. उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह विविध पिकांचं नुकसान झालंय. तातडीनं भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी होती. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड या शहरांसह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. यामुळे सखल भागात पाणी शिरलं. सततच्या मुसळधार पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. मनमाड, येवला आणि चांदवडसह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. या पावसानं पिकांना मोठा फटका बसला असून बळीराजाच्या संकटात आणखीन वाढ झाली. आता काही बातम्या कोरोनाच्याबद्दल. आजपासून मुंबईची मेट्रो रुळावर धावणार आहे. कोरोनाच्या संदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करण्यात येणार आहे आणि मेट्रो सुरू होते. त्यामुळे लोकल आता कधी रुळावर येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी विशेष बंधनं घालण्यात आली आहेत. मुंबईत कालपासून मोनो रेल्वेचा प्रवास सुरू झाला. सध्या ही रेल्वे 2 सत्रात चालवली जाते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ही सगळी विशेष काळजी घेतली जाते. वाहतुकीची सगळी साधनं उपलब्ध असताना प्रवाशांनी मोनोकडे पाठ फिरवली होती. मोनो सुरू झाल्यानंतर पुन्हा त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. दिवसभरात राज्यात 11,204 कोरोना रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले, तर 9,060 नव्या रुग्णांची भर पडली. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 85% पोहोचलं आहे, तर दिवसभरात 150 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा नियंत्रणात येत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 3 महिन्यांवर गेला आहे. 6 ऑक्टोबरनंतर रद्द झालेली मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा जी आहे त्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 पैकी 17 परीक्षा या आजपासून सुरू होत आहेत. एसटीचा कर्मचारी सध्या दुहेरी संकटात सापडला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचं वेतन अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही. दरम्यान कोरोनाचा धोका सध्या असल्यानं कर्मचारी चिंतेत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 72 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 दिवसात 5 एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस इथे सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. तसंच पक्षाच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ 31 ऑक्टोबर रोजी आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं म्हणत भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवारावर आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भारत आणि चीन सीमेवर अजूनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर शांततेसाठी चर्चा सुरू आहे, पण चीनची खोड काढण्याची सवय अजूनही गेलेली नाही. सर्व चर्चांमध्ये सीमेवर शांतता ठेवण्याचं ठरलेलं असतानाही चीननं भारताच्या सीमेजवळ पुन्हा एकदा युद्धाभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि एक प्रकारे चिथावणी देण्याचा सुद्धा. या युद्ध सरावात क्षेपणास्त्रही डागण्यात आली असून त्याचा व्हिडिओ चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्सनं व्हायरल केला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर स्पीड न्यूजमध्ये काही खास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊयात क्रिकेटच्या मैदानात. IPLमध्ये पंजाबनं मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. एकाच सामन्यात 2 सुपर ओव्हर घेण्यात आला. पहिली सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र यात मुंबईने दिलेलं 11 धावांचं आव्हान ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल यांनी धुळीस मिळवलं. बॉलच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत गेलनं
धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर मयांक अग्रवालनं गेलचा कित्ता गिरवत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकात्याच्या संघानं सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. कोलकात्यानं 20 षटकांमध्ये 163 धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं सामना बरोबरीत सोडवला. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसननं केवळ 2 धावा देत 2 बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना इयॉन मॉर्गननं दिनेश कार्तिक याच्या बरोबरीनं संयमी खेळ केली. कार्तिकनं 4थ्या चेंडूवर 2 धावा काढत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. यंदाच्या IPLमध्ये एकाच दिवशी 3 सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. IPLच्या इतिहासात महत्त्वाची बाब ठरली. ही इतकंच नव्हे तर IPLच्या आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात 2 सुपर ओव्हर खेळवाव्या लागल्या. रविवारच्या दिवशी एकूण 3 सुपर ओव्हरची मेजवानी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली. पहिला सामना कोलकाता आणि हैदराबाद या 2 संघांमध्ये रंगला तर दुसरा मुंबई विरुद्ध पंजाब. IPLमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांच्या गुणतालिकेतली स्थिती सारखीच आहे, त्यामुळे दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक आहे. चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आज अस्तित्वाची लढाई आहे. BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतामध्ये क्रिकेट सुरू करण्याबद्दल मोठी घोषणा केली आहे. रणजी ट्रॉफीचा मोसम 1 जानेवारीपासून सुरू होईल असं त्यांनी म्हटलंय. BCCIच्या बैठकीमध्ये भारतातल्या स्थानिक क्रिकेटबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर जानेवारी 2021 पासून स्थानिक स्पर्धा सुरू होतील असं सौरव गांगुली यांनी म्हटलं. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या बधाई हो या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. हटके कथा आयुष्मानचा अभिनय एकंदरीत या चित्रपटानं अनेकांची मनं जिंकली. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या सिक्वेलचं नाव आहे बधाई 2. तसंच या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर हे मुख्य भूमिकेत असणाऱ्या चित्रपटाचं चित्रीकरण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होईल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.